ह्याच्यात गॅस टंचाईमुळे लोक हैराण झालेले आहेत आणि त्याच्यात आणखी हे जर काहीतरी होतं ना, तुम्ही वरिष्ठ कार्यालयात कळवा. हे आमचं या ऊर्जा समितीचं, ऊर्जा मित्र समितीचं मत आहे की तुम्ही या बाबतीत संवेदनशील राहिलं पाहिजे. आता त्या दिवशीची मी त्यांची दोघा तिघांची जी समजूत काढली की बाबा तुमच्या बिल थकीत राहिलेलं होतं म्हणून त्यांनी मीटर काढला, त्यामुळे त्या डिजिटल मीटरच्या बाबतीतला विषय हा हे होणार नाही, तुम्ही बिल भरलं नसतं तर आम्हाला भांडता आलं असतं. इथपर्यंतच मी त्यांची समजूत काढली. पण तरी सुद्धा ते जे काही नाही करतायत, जाऊन घुसणं, काय ते करून घ्या म्हणून सांगणं, चक्क चोरी करतायत ते. थोडक्यात सांगायचं साधी गोष्ट आहे ना, घर मालकाला कल्पना ओळखपत्र पण सर असलं पाहिजे, नाही तर कोणी व्यक्ती येऊ शकतो. त्याचा तो केवढा मोठा हे होईल. सध्याच्या याच्यामध्ये काय चाललेलं आहे, कुठल्या नावाखाली कोण कसे घुसतायत ते बघतायत. घरात एकट्या बायका असतात, कुठे आमच्याकडे तर घर 7-8 उघडी टाकून जायची पद्धत आहे, तिथं काय हे नाही. मुलं असतात, लहान मुलं, काय करायचं. बाकी तुम्हाला केबल आणणं हे आणणं, हो, आणि ह्यावेळेस एकमेकांच्या खांद्यावर चढून मीटर काढतात. नाही हे कुठलं मागच्या ह्याच्या वेळी इथून आम्ही गेलो आणखी तिथं भंडारा हायस्कूल सभागृहाच्या नाक्यावरती तुमच्या त्या 2 अधिकाऱ्यांना अडवलं नाही. बरोबर, लोकांनी अडवणारच ते. तुमची कनेक्शन चालू करायची जी आहे, 24 तास लाईट बंद जाते आणि तुम्ही वसुलीला तुमचे सगळे लाईन बंद पाठवता, हा कुठला विषय? तेव्हा लाईन बंद नाही म्हणून सांगता. इथं तुमच्याकडे कामं करायला बिलं भरलेल्यांचे आमच्याकडे 2 टीम आहेत, एक वसुलीची आहे आणि एक कंप्लेंट काढण्याची वेगळी टीम आहे. तर त्यांना ते दोन्हीचा बॅलन्स करून ज्यांना पाहिजे असेल तर आपण इकडे मॅनपॉवर शिफ्ट करत असतो. हो बरोबर, पण तिथं 24 तास झालेले होते. भरडावरचा पोल बदलल्यानंतर संध्याकाळ झाली, संध्याकाळ झाली, समजू शकतो की आता होणार नाही लाईन चालू. पण दुपारी आम्ही इथून जाऊन 1 वाजता तरी सुद्धा लाईन चालू झाली नव्हती. इथं फोन आला आणि त्याच वेळी लाईन चालू केली होती. त्यांना म्हटलं चालू झाली बघा. आम्ही गेलो बाजारात हे झाल्यानंतर मग त्यांनी हे केली. तोपर्यंत ती सगळीच लोक तिथे आलेली होती. संघर्षाचे प्रसंग टाळा म्हणावं. तुमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सूचना द्या याच्या संदर्भात. तळगावचा विषय मागच्या वेळेस त्यांना मी फोन करून पण सांगितलं होतं, तुम्ही या, तुमचं यांना अगोदर सगळं करस्पॉन्डन्स केलेलं आहे याच्याबद्दल. आणि याच्यावर आता सुद्धा या बिलाचं काय स्टेटस आहे म्हणून मी त्यांना फोन करून सांगितलं होतं, तुम्ही या, तुम्हाला मी सगळं दाखवतो आणि वाटलं तर लेखी करवतो. तर ते त्यांना आज दाखवतोय, त्यांना सगळं तयार आहे. आपण जे काय आहे ते त्यांना फॅक्टर दाखवून देऊ ना. त्याच्याबद्दल हे आहे माझ्याकडे. ह्या महिन्याचा पण बिल आला नाही, स्थिर आकार येणारच ना. स्थिर आकार तुमचं बिल, युनिटचं बिल जे आहे की नाही बंद आहे ना, तर बंद. 0 युनिटचं बिल जे काय ते येईल. एक लक्षात घ्या की तुमच्याबद्दल मालवणमध्ये 99% लोकांकडनं मला वाईट ऐकायला आलेलं. तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमची उत्तरं देणं, आणि आता तुम्ही यायच्या आधी सुद्धा सगळी चर्चा ही ह्या गोष्टीवरती होती. तुम्ही तुमच्या वागण्यामध्ये जर सौजन्यशीलता आणली नाही तर काहीही होऊ शकतं. जे दांडीवरती घडलं असतं ते थांबवलं. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही कव्हर करू नका म्हणून मी थेट त्यांच्या बरोबर बोललो. मी तुम्हाला यायच्या आधी मी काय सांगितलं, तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने ही सगळी सिच्युएशन हँडल करतात तितक्याच वाईट पद्धतीने ते करतात, आणि मग हे सगळे संघर्षाचे प्रश्न निर्माण होतात. एखादा इन्सिडेंट सांगितलं, एखादा इन्सिडेंटचा विषय सांगतो. त्या दिवशी देऊळकरांचा मीटर काढून घेतला गेला. कोणाला सांगितलं तिथे तुम्ही? नाही, तुम्ही वाईट वागलं त्याचं मला एक इन्सिडेंट. वाईट वागलं नाही, उत्तर सांगा. मी हा जो तुम्ही पहिला दिला होता सुरुवातीला, त्यावेळी मी तुमचा नंबर घेऊन तुम्हाला फोन केला होता. मी
तुम्ही म्हटलं हे आम्ही बघणार नाही, तुमचं तुम्ही बघायचं आहे. कुठला ते आरोप मेळ्यामधली हा, गेल्या- सर्व्हिस केलेल्या पोल ऑलरेडी ना. हा सर्व घरावरनं गेलेली आहे, त्यांचा अडचण त्यांना आहे. ते सांगितलं शिफ्टिंग जर असेल तर ते तुम्हाला स्वखर्चानेच करावं लागणार. तर चुकीचं काय त्याच्यात? म्हणजे स्वखर्चाचा सवाल नाही आहे, पण तिथे येऊन तुम्ही बघायचं तर ती सांगताय, म्हणजे तुम्हाला कसं कळलंय? तुम्ही सिस्टीम बोलले मी स्टाफला पाठवलं. हा M42 असेल ना तुमचं? M किती? नाही नाही, M4 आहे, M4. 4-2 काहीतरी असेल. स्टाफला पाठवलं मी, तुम्हाला तेच बोललो की शिफ्टिंग जर असेल तर ते तुम्हाला तुमच्याच खर्चाने करावं लागेल. त्यात चुकीचं काय आहे? खर्चाचा काही सवालच नाहीये. अशी जी लाईन नाही घेतली नाही ऐका ना, जर का शिफ्टिंग करायचंय एकदा त्यांच्याकडे जाऊन या, उद्या परवा जाऊन या. जे काय असेल ते लेखी त्यांना कळून जाणार, जे काय असेल ते काय असेल ते फॅक्ट त्यांनी पेपरवर दिले, त्यांना पेपरवर प्रॉब्लेम बघू. हाच होता. म्हणजे एकाच बघू आपण पण त्याच्यात येतं काय बघा, परत कसं ते तो भाग नाही किंवा दुसरीकडून कुठं सही केली. मार्गाने लिहिता येते. दोघे जण कोणते राहिले? तुमचं फक्त 223 रुपये बिल शिल्लक दाखवते, त्यासाठी कट आहे का? हा त्याच्यासाठी तो मेसेज आलेला. नाही आता म्हणजे सप्लाय दंड. बंद आहे. नाही हा, बंद आहे सध्या. शाळेत उद्या परीक्षा मुलाची ते नाही आज तो रडत आज गेलाय पोरगा. मी घेऊ का नाही तर इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही हो का? मी तुम्ही माझ्याकडे आता अर्ज केलाय, मी कारवाई करतो. काय झालं, मी ITI RTI आमचे IT डिपार्टमेंटला हे कळवतो, त्यांच्याकडून गायडन्स घेतो. काय नाही हो, म्हणजे जे आहे ते मी तुम्हाला करून बघा ते दर महिन्याला बिलं भरतात बरोबर. हो सर, दर महिन्याला बिलं भरतात. आता जर मागील कसली 250 रुपयाची थकबाकी, नवीन बिल त्यांचं भरायचं 20 तारीख आहे. पण नाही काळोखात मुलगा काळोखात झोपलो ना रात्री हे आता तुम्ही झोपलेलं तुम्ही काही काय काही. हे आहे तर ते आता कसं होईल त्यांना सप्लाय Yes, yes. आता बघा तुम्ही 1 वाजेपर्यंत चालू करा, नाहीतर 1:30 वाजता मी व्हिडिओ शूट करून देतो. काय हरकत नाही. म्हणजे मी मग मला संधी द्या. हा, मी मी काय म्हणतो सांगितलं तुम्हाला ना. की मला हे माझ्या IT ला माझ्या डिपार्टमेंटला हे कळावं लागेल की अशा बघा तुमची 10 पद्धतीचं डिपार्टमेंट अंतर्गत असून द्या. आम्हाला नागरिकांना त्याच्याशी काय निर्णय घेणं नाही, लक्षात ठेवा. आम्हाला लाईट हवी, आम्ही बिल भरतो, विषय क्लोज आहे. बरोबर ना? तुम्ही दुपारी 1 वाजेपर्यंत करा, नाहीतर मग मी तो व्हिडिओ बनवून इलेक्ट्रॉनिक मीडियाला पाठवणार. मग तुम्ही असं म्हणू नका की म्हणतात थोड्यासाठी तुम्ही नाही, काय म्हणायचं जे आहे ते तुम्ही स्पष्ट बोलताय. आणि मला मी तुम्हाला काय म्हटलं, मला संधी द्या, बघूया, मी माझ्या IT शी बोलतो, काय करता येते असेल का. आणि फोर्सफुली नाही पैसे भरले असेल किंवा भरायचे असतील मी चौकशी करतो ना. आमच्याकडे ते एक आता नवीन त्यांनी याच्याबरोबर एक टूल्स दिले आम्हाला, फोर्सफुली रिकनेक्शन. तर त्याचा वापर करता येतोय का हे मी मला बघतो. हे तुमच्या अर्जाने- आणि त्यांच्याकडून ते घेण्यासारखे असले ना, आज आता जमा करून घ्या. कळलं? सर, पण आणि असं बाकीचं जे नाही. बिल आहे ना ते 20 तारखेला कारण काय जो दंड आला. तुम्ही app चालू करते ते मागचं बिल त्यांचं भरलं. चालू करा. 20 तारखेला ते त्यांचं भरतील उद्या परवा. काय एक बोलतोय? भरून त्यांना बरोबर ना. तेवढं मी भरलं. आपण हा विषय बघ का एवढ्या सगळ्यांचा वेळ गेलाय, एवढ्या लोकांना वेटीस धरण्यापेक्षा मी हे झालं नाही, हे हे सगळं तुम्हाला त्यासाठी short चाललंय. करून देतोय. एकमेकाला न्याय मिळवून देण्यासाठी चाललंय. मी त्याच्याबद्दल मी म्हटलं ना तुम्हाला, मी माझ्याशी ही चर्चा करतो. दुसरी गोष्ट म्हणजे जो पहिला सगळ्यात विषय झाला डिजिटल मीटरच्या संदर्भातलं ज्यावेळी तुम्ही जाऊन चेंज करता हा. त्यावेळी त्यांना स्पष्ट सूचना द्या, कारण ही तक्रार शहरातनं जास्ती येते. खूप जण परस्पर तुम्ही जे काही करताय नाही, आता गपचूप, परस्पर की कधी- त्यांना कल्पना दिल्याशिवाय त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना जाऊन दोन्ही रिडिंग एकत्र बघतो आणखी मग तुम्ही बघाला, तुम्ही तसं लावून दिलं ना. म्हणजे ही अशी जबरदस्ती पाहिजे का? त्याला लोकांना हेच सांगायचं आहे की तुम्ही की बाबा तुम्ही तुमच्या 8 दिवसाचं रिडिंग लिहून ठेवा. अच्छा वापरत आम्ही डिजिटल लावतो, त्याच्यावरती किती पडतं ते बघा, तुमची खात्री पटेल. ही जी काही सामंजस्याची भूमिका आहे ही अपेक्षा काय आहे. करूया ना. तसं सिरीज मध्ये पण आम्ही लावायचं. सिरीज मध्ये लावा, सिरीज मध्ये लावून द्या. बऱ्याच हे बघा, हे आम्ही वेळा सिरीज मध्ये लावतो, तुम्ही टेस्ट करा म्हणून सांगा त्यांना. विषय मिटला ना. म्हणजे मग लोकांच्या मनामध्ये हे होईल, काय संभ्रम निर्माण होईल. आणि दुसरा संभ्रम पडण्यापेक्षा ती त्यांची आता खात्री पटली आहे की जर 223 रुपयासाठी तुमचं जर डायरेक्ट कट होणार, ही भीती आहे लोकांच्या मनामध्ये. आज लोक म्हणजे मोबाईलला तुम्हीच सांगणार की ते मोबाईल कसा रिचार्ज करता, रिपीट कसा हे करा म्हणून. ही प्रीपेड मीटरची तयारी आहे हे आम्ही आधीच पहिले सांगितलेलं होतं, त्याच्यात काही वाद नाही. पण तरी सुद्धा
लोक आज विजेच्या बाबतीत संवेदनशील आहेत. आज लोकांचे जगण्याचे प्रश्न गंभीर झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये हा आणखी प्रश्न आल्यानंतर ते आणखी तापतं. आणि मग मी परत पहिल्या त्याच्यापासून सांगतोय की आम्ही इथं जे काही ही ऊर्जा मित्रची हे आहे, ही कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहावी त्या दृष्टीनं संवाद वाढावा याच्यासाठी म्हणून आहे. पण असा जर विसंवाद निर्माण होत राहिला तर मग तो संवाद कठीण होणार. असा या आज उद्या 2 दिवसातच आपण फोटो नाही हो का आपल्यातर्फे यांचं कम्युनिकेशन पण झालं पाहिजे आणि त्यांना लेखी हे त्यांनी दिलंय आपल्याला निवेदन. मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे लेखी निवेदन आलं त्याची मी या आठवड्यात तुम्हाला लेखी देतो. आणि या मॅडम महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या खास प्रयत्नाने गेल्या महिन्यापासून महावितरणच्या प्रत्येक उपकेंद्राच्या कार्यालयामध्ये ऊर्जा मित्र समितीच्या बैठकीचं आयोजन होतं. आम्ही ग्रामपंचायतीचे सगळे कार्यकर्ते साधक हे महावितरणचे अधिकारी आणि महावितरणचे ग्राहक यांच्यामध्ये समन्वयक म्हणून काम करतो आणि परस्पर सामंजस्याने परस्पर समन्वयाने ग्राहकांचे वीज ग्राहकांचे वैयक्तिक असू देत किंवा सार्वजनिक हिताचे असू देत प्रश्न अडचणी समस्या सूचना मार्गी लावण्याच्यासाठी म्हणून काम करतो. आज ही दुसरी बैठक दर महिन्याच्या 3ऱ्या बुधवारी ही ऊर्जा मित्र समितीची बैठक आयोजित करण्याचं ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे ही दुसरी बैठक आहे. गेल्या महिन्याच्या बैठकीमध्ये ज्याच्या संदर्भातल्या चर्चा झालेल्या होत्या या महिन्याच्या बैठकीमध्ये सुद्धा तेच प्रश्न पुन्हा तसेच शिल्लक असल्याचं दिसून आलं. आणि विशेषतः मालवण शहराच्या बाबतीत मालवण शहरात शहर अभियंता म्हणून त्याच्या काय त्यांची पोस्ट असेल उपअभियंता म्हणून काम करणारे मयेकर यांच्याबद्दलच्या असंख्य तक्रारींचा पाढा या बैठकीमध्ये वाचला गेला. त्यावेळी आमचे मुख्य अभियंता मेत्रे साहेब यांनी त्याच्या संदर्भातली दिलगिरी व्यक्त केली आणि संबंधितांना ग्राहकांशी सौजन्याने वागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. गेल्या महिन्यामध्ये आणि खास करून या शेवटच्या आठवड्यामध्ये ग्राहकाला कोणतीही कल्पना न देता जे डिजिटल मीटर लावण्याचे प्रकार घडले, घरात घुसून डिजिटल मीटर लावले गेले, त्याच्या संदर्भातल्या संतप्त भावना ह्या ग्राहकांनी व्यक्त केल्या. त्याच्यातनं आणखीन एक निराळा प्रकार समोर आला. मेथर म्हणून एक ग्राहक आहेत आणि त्यांचं वीज बिल भरलेलं असतानासुद्धा गेल्या महिन्याचं सगळं वीज बिल भरलेलं असतानासुद्धा काल अचानक त्यांना SMS आला की तुमचे 233 रुपये हे वीज बिल भरायचं आहे आणि त्यामुळे तुमचा वीज पुरवठा हा खंडित करत आहोत. त्यांनी तात्काळ ऑनलाईन पैसे भरण्याचा प्रयत्न केला पण ऑनलाईन पैसे भरून घेतले जाऊ शकले नाही. कारण त्यांचं पुढच्या महिन्याचं बिल की ज्याचं अंतिम मुदत ही 20 तारीख आहे ती पूर्ण झालेली नसतानासुद्धा 233 रुपयासाठी त्यांचा वीज पुरवठा खंडित केला गेला. याबाबतची सुद्धा प्रचंड मोठी तक्रार चर्चा इथं झाली. असा प्रकार हा असंवेदनशील आहे हे मेत्रे साहेबांनी मान्य केलं आणि ते त्यांच्या जी टेक्निकल IT टीम आहे त्यांच्याबरोबर बोलून आम्ही परिस्थितीची सगळी माहिती घेतो
आणि त्यांचा वीज पुरवठा हा सुरू करून देतो. अशा पद्धतीचं एक सकारात्मक काम आज याच्यामध्ये झालेलं आहे. मेढ्यातल्या शंकर मंदिराचा प्रश्न, मागच्या तिथल्या वीज पुरवठ्याचा प्रश्न असू देत किंवा आणखी एक लाईन शिफ्टिंगच्या संदर्भातला प्रश्न असू देत, अशा निंदळ्या प्रश्नावरती तळगावच्या मंदिरातल्या वीज पुरवठ्याच्या संदर्भातला प्रश्न असू देत, अशा सगळ्यांची चर्चा झाली. आम्ही आज आपल्या माध्यमातून वीज ग्राहकांनाही आवाहन करतो की तिथल्या कर्मचाऱ्यांबरोबर वितंडवाद करण्याच्या ऐवजी तुम्ही वीज पुरवठ्याच्या संदर्भातल्या कसल्याही तक्रारी अडचणी जर महावितरणकडनं त्यांचं निराकरण होत नसेल, ऐकून घेतलं जात नसेल, तर तुम्ही ग्राहक पंचायतीशी संपर्क साधा. आम्ही परत पुढच्या बुधवारी पुढच्या महिन्याच्या 3ऱ्या बुधवारी या ऊर्जा समितीच्या बैठकीमध्ये त्याच्या संदर्भातलं निराकरण करून घेण्याचा प्रयत्न करू.